शांति सांगता सिद्ध्यर्थम संपूर्ण फल प्राप्त्यर्थम प्रत्याभय दिव्य भौम अंतरिक्ष त्रिविध महारूपात प्रीत्यर्थम सर्व अहम करिष्ये सदा हे बघा 1 2 3 पूर्व स्वाहा ओम इंद्राय पूजार्थे नमस्कारं समर्पयामि इंद्रबलिं समर्पयामि भो इंद्रदिशं रक्षपतिं शब्दिलेङ्करनामनो भव अनेन बलिदानेन इंद्र प्रियतां परिवाराय सायुधाय रजक्तिकाय अमुं सती भवाय पूर्वस्वाय नमस्कारं समर्पयामि विलेचे पान सुपारी हरि पदार्थाय सह परिवाराय सायुधाय रजक्तिकाय अमुं सती भवाय इंद्रबलिं समर्पयामि भो पूजयामि क्षेत्रपाल या कोणी समर्पयामि एकदशस्थ नैवेद्यं समर्पयामि ओम प्राणाय स्वाहा 2 मिनिटं स्वाहा ओम यानाय संगाय सहपरिवाराय सायुधाय सशक्तिकाय भूत प्रेत पिशाच शाकिनी डाकी परिवार युताय अमुं सदीप माश समर्पयामि भो आता पाणी घ्या हातामध्ये बलिंगृह्णन् पिबन्धे वा आदित्या वसवस्तथा मरुतश्चाश्विनो रुद्रासुपर्णा पन्नगाग्रहाः असुरा यातुधानस्य पिशाचो रगराक्षसाः डाकिन्यो यक्षवेदाः योगिना परमेश्वर प्रियताम् काकू तुम्ही पान टाकायचं जमते कर पान टाक आता आस्तिक असणं नास्तिक असणं हा ज्याच्या विचाराचा किंवा संस्काराचा भाग परंतु अनुभव येण्यासाठी मात्र आपलं मनच पाहिजे मुद्रादूर विरमधुमा उदार दुमांशना समामृतत्वमानट मृतस्य नाम गुह्ययदस्तेजो हुवा देवानाम मृतस्य नाभिः वयं नाम प्रभ्रवामाघृतस्यास्मिन् यज्ञे धारयामानमोभिः उपब्रह्माशिगुणवच्छस्य मानञ्जतुशृङ्गो वीर्गमिहिरण्ययो लेतसो मध्य आसां सम्यक् स्रवन्ति सरितो नधेनान्तर्हृदामनसा पूयमानाः एते अर्षन्त्यूर्वयो घृतस्य मृगायि वक्षिपणोरीषामाणाः सिन्धोरिवप्राद्घनेषु घनासो वादब्रह्म्यः पदयन्ति यौहाः घृतस्य धारा कन्यायिव वहतु मे तव अञ्जन्धनाभिजाकशीमि यत्र सोमसूयते यत्र यज्ञो घृतस्य धारा अभिदद्वहन्ते अभ्यर्गतुडुतनुवो वर्धयस्व सत्याः सन्तु यजमानस्य कामाः स्वाहा पार्वतीपतये हर हर महादेव मार्कण्डेय भगवान की जय पूर्णाहुतिं वातयिष्ये माझ्या हाताला हात लावा तिथं हात लावा पूर्णाहुतिमुत्तमान्युहोति सर्वं वै पूर्णाहुतिः सर्वमेवाप्नोति अथो इयं वै पूर्णाहुतिः अस्यामेव प्रतिष्ठति पूर्णाहुतिमुत्तमान्युहोति पार्वतीपतये हर हर महादेव अभ्यष्ट इदं नमः अग्नेन यशुपथाराये अस्मान् विश्वानि देव वयुनानि विद्वान् ओध्यस्मन्पुराणमेनो भूयिष्ठान्ते नमो उक्तिं विधेम अग्ने त्वं पारया पूर्वक बौद्धिक स्थिरता आरोग्यादि महाविष्णु यथाशक्ति साक्षित्वेन फलसाक्षित्वेन संप्रददेन प्रतिगृह्णात् लाईट लावली आता म्हणजे दिसणार चमकलं दिसते तुमचं लाईट लावा चमक हा रूपं प्रतिरूपं प्रतिचक्षणाय इंद्रो मायावे पुरुरूपयते युक्ता यस्य हर यशतादशा
त्यांची एंट्री आपण स्पेशल एंट्री करतोय. तर मी प्रत्येकाला एवढंच म्हणेल की त्यांच्या एंट्रीच्या वेळेस आपण सहर्ष टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. ठीक आहे, थँक्यू. एक मिनिट मी आल्यानंतर थांबा आत्ताच टाकून आता एक मिनिट थांबा. हात लावा 5 मिनिट. यस ओके. इकडे इकडे मस्त. 1 मिनिट. छान, धन्यवाद. 1 मिनिट. ताई उभे राहा. या. आपले जे उत्सव मूर्ती आहेत श्री सुरेश पाटील आणि सौ शुभांगी पाटील यांचं स्वागत आपण फार सहर्ष ह्याच्यात केलेलं आहे. आता कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की पहिले सुरेश पाटील यांची आपण तुला करणार आहोत. तुला झाल्यानंतर त्यांचा सत्कार, पुष्प आणि अभिषेक होणार आहे त्यांचा, आणि मग नंतर आपल्या कार्यक्रमाला खरी सुरुवात होईल. नमामि पुरुषोत्तमं श्री महाविष्णवे पुष्पं समर्पयामि. नमस्करोमि. श्री गुरवे नमः. श्री महाविष्णवे नमः. हार लावा थोडं खाली बसव सर. गुडघ्या हा. यस ओके. 1 मिनिट. धन्यवाद, थँक्यू. योगस्कभायनुत्तरं सदस्तं विजग्रहायः प्रभदविष्णुस्तवते वीर्येण भीमापूजरोगिनिष्ठाः यस्योरुषदृशविक्रमणेष्वदीक्षयन्ति भुवनानि कृष्णाः प्रविष्टवेषुषवेतु मन्मर्गिरीक्षितपुरुगायाय विष्णे यैदं दीर्घं प्रयोगसदस्थमेको विममेत्रिपदेहि. 1 मिनिट थोडं मागे ना. फ्लॅट मागे मागे. मध्ये यावरजाय प्रतिदीयमान विद्विषादोरस्तूरसदामोरुष्यताः स्वागीयं वरदन्तिमयस्य पौवस्यन्निमारानयतिरेकसे भुजे ददाति पुत्रो परम्परां विदुर्नामधीयमधीरोचनीतिमः
तत्तदिदस्य शङ्ग्रीमसीदस्य त्रापुरोगस्य विवशाः एक मिनट नंद रामानंद प्रहलाद कृष्ण महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्री ज्ञानदेव तुकाराम अम्बा माता की जय। लाइट पुढे घे नाहीतर नारायण परम ब्रह्म तत्त्वन्नारायण विवा अन्तर्बहिश्च तत्सर्वं व्याप्य नारायण स्थितः अनन्तमव्ययं गविन्द्र सन्दतकोशिलाभिस्तुलं वत्याकोशसन्निभौ तस्यान्ते सुचिरगो सूक्ष्मं तस्मिन् सर्वं प्रतिष्ठितं तस्य मध्ये महालग्निर्विश्वाद्यर्विश्वतो मुखः सोऽग्रभुग्निभजन् तिष्ठन्नाहारमतिरकविः तिर्यगूर्ध्वमदशायीरश्मयस्तस्य सन्तता सदा नीलतो यदमध्यस्थात् विद्युल्लेखे वभास्वरात् जीवारशोकवत्तन्वी पीताभास्वत्यणुपमा तस्याः शिखाया मध्ये परमात्मा व्यवस्थितः स ब्रह्म स शिवः स हरिश्रेष्ठोऽक्षरः परमस्वराट् रूपां पुष्पं वेद पुष्पवान् प्रजावान् भवति य एवं वेद योपामायतनं वेद आयतनवान् भवति अग्निर्वा अपामायतनो आयतनवान् भवति अग्निरायतनं वेद आयतनवान् भवति आपो वा अग्निरायतनम् आयतनवान् भवति
संवत्सरो वा अपामायतनम् आयतनवान् भवति यः संवत्सरसान् भवति ॐ श्रीयग्रेयतां मंगलं पुण्डरीकाक्षो हरिः मंगलमूर्ति आनंद की जय माता पिता की जय। मागे सरका हा यस मागे सरका हा ठीक आहे चला ताई इकडे पहा आज आम्हा सर्वांसाठी घाला तुम्ही आजचा दिवस आहे. हा हारला दादा आम्ही आमचे काका काकू यांचा सत्कार करत आहोत. हा इकडे हारला लावा त्यांचे ताई हारला लावा इकडे आशीर्वाद पहा आम्हाला असेच सदैव लाभत राहोत. आबाजींना एक छोटंसं ऋषीणां पुनराद्यानां वाचमर्थो धावती. आपल्या भारतीय दर्शनशास्त्रांमधून अनेक प्रकारची जी व्रतवैकल्य किंवा साधना इत्यादी जी सांगितली गेली त्यापैकी परमेश्वराला संतुष्ट करण्याचा सर्वात मोठा जर काही मार्ग असेल जीवनामध्ये येऊन अमृत महोत्सव कोणाचा होतो कोणी करावा याच्याबद्दल काही गोष्टी शासनगत आहेत. काही लोक 75 वर्ष झाली म्हणून काहीतरी सेलिब्रेशन वगैरे करतात खरं, परंतु त्या योग्यतेचं ते कार्य किंवा ते जीवन आहे का नाही याचा विचार साकल्याने व्हायला हवा. काही मोजक्याच घराण्यांमधून आणि मोजक्याच काही लोकांना हे भाग्य मिळतं की आपण आपल्या मातापित्यांचं काहीतरी कृतज्ञता व्यक्त करावं आणि काही मातापित्यालाच हे सुख मिळतं की ज्यांच्या कुळामध्ये अशी मुलं जन्माला येतात. सर्वांनाच हे अनुभवायला मिळत नाही. एक लॉकडाऊनच्या 6 महिन्याआधी वगैरे मी एका ठिकाणी गेलो होतो. केवळ आणि केवळ याच उद्देशाने त्यांनी 2 तासाचं प्रवचन ठेवलं. खूप काही खर्चही केला. मोठमोठे हॉल्स बुक केले, अनेक लोक आले, खायला प्यायला भरपूर मोठ्या डिशेस वगैरे त्यांनी अरेंज केल्या वगैरे वगैरे. प्रत्यक्षात जेव्हा कार्यक्रमाला मी तिथे पोहोचलो आणि बघितलं तर कार्यक्रमाबद्दल मात्र त्या लोकांची निष्क्रियता मला थोडीशी दिसून आली. मी नाव नाही सांगणार त्यांचं, परंतु या सर्वांनी खऱ्या अर्थाने अमृत महोत्सव होईल का हा विचार व्हायला पाहिजे. परंतु इथे तसं नाही आहे. आपल्याला मनातून काहीतरी करण्याची इच्छा असणं आणि त्या इच्छेप्रमाणे आपण क्रियान्वित होऊन त्याच्यात परत आपण रस घेऊन काम करणं. तर हे महाभारतामध्ये एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे, यः प्रीणयेत् सुचरतैः पितरौ सपुत्रः यत् भर्तुरेव हितमिच्छति तत् कलत्रं तन्मित्रमापदि सुखे च सवः क्रियेयत् एतत्त्रयं जगति पुण्यकृतौ लभन्ते. या 3 गोष्टी अशा आहेत ज्या जगतामध्ये येऊन फक्त पुण्यवान माणसालाच मिळतात. त्याच्यात पहिला नंबर आहे यः प्रीणयेत् सुचरितैः पितरं सपुत्रः. त्या मुलाला मुलगा म्हणावं, त्या मुलीला मुलगी म्हणावं जी आपल्या मातापित्यांच्या बद्दल आणि त्यांच्या चरित्राबद्दल कृतज्ञ राहील आणि त्यांचा सांभाळ करेल आणि त्यांची आज्ञा मानून राहील. यात भरपुरेव हितमिच्छति तत् कलत्रम. आपल्या भरत्याचे म्हणजे आपल्या पतिराजांच्याच हिताचा विचार घेऊन जी तसं वागेल तिला खऱ्या अर्थानं धर्मपत्नी गृहिणी म्हटलं. आणि नंतर विचार आला
तन्मित्र महापदी सुखेच समप्रिय 75 वर्षांचं आयुष्य जगेपर्यंत घराच्या व्यतिरिक्त जेव्हा मनुष्य बाहेर काम करतो त्यावेळेस काही आप्तस्वकीयांच्या व्यतिरिक्त मित्रमंडळी काही त्याला हवीशी असतात आणि ती असायलाच हवी. धर्मशास्त्राने सांगितलेलं आहे बिना मित्राचं जीवन हे खऱ्या अर्थानं सुखी असत नाही. म्हणून असे मित्र जे आपल्याला अमृतत्वाचा मार्ग दाखवतात, सत्याचा मार्ग दाखवतात, या सर्वांना घेऊन आपण आयुष्य जगलं पाहिजे. या अर्थाने आदरणीय काकांनी त्यांचं जीवन चालवलं. पूज्य श्री प्रल्हाद महाराजांचा अनुग्रह ज्या घरामध्ये असावा, रामनामाची उपासना ज्या घरामध्ये असावी आणि सर्व प्रकारच्या त्यांच्या मुलं मुलगी, मी दोन्ही गोष्टींचा विचार सांगतो. त्याचं कारण असं आहे, संतांनी असं म्हटलेलं आहे, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा. मुलीला जेवढा कौतुकाचा भाव आहे कदाचित तेवढा मुलाला नसेल. म्हणून संतांनी 2 नंबरला वर्णन केलेले कुळी कन्या आणि नंतर पुत्र म्हटलं. पुत्राचाच हट्ट पाहिजे असं काही नाही आहे, परंतु सर्व प्रकारच्या मुलींनी, मुलांनी, जावयानी आणि आपल्या सखियांनी हा कौतुक सोहळा, जीवनाबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचा विचार या शांतीच्या माध्यमातून केला. मी मगाशी बोललो होतो आपल्याजवळ, म्हणून फक्त सांगतो. ऋग्वेदामध्ये एक मंत्र येऊन जातो. त्या मंत्रामध्ये असं म्हटलेलं आहे, ज्या मनुष्याला सुखानं जीवन जगायचं आहे, पहिलं तर आयुष्य आपण तारुण्यामध्ये आपल्या इच्छेला वाटेल तसं जगतो, परंतु नंतरचं जे आयुष्य उत्तरार्धातलं ते आपल्याला इच्छा असतानाही तसं नाही जगता येईल. तेव्हा धर्मशास्त्राने असं सांगितलं, काही देवतांची आराधना केल्याच्या माध्यमानं आपल्याला सर्व प्रकारचं आरोग्य प्राप्त होतं, मिळालेल्या आयुष्याला आपल्याला समाधान प्राप्त होतं आणि त्याच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण कुळाची कीर्ती वाढत आहे. ह्या मंत्राच्या अर्थाला धरून आपण जो काही धार्मिक सोहळा घरी केलाच आहे, इथेही हा एक औक्षण आणि खूप छानसा समारंभ सर्वांनी आपण जो आनंदाने पार केला. तर याच्यामध्ये उपसंहारात एक म्हणेल की या वेदमंत्राच्या भाष्याप्रमाणे आयु आरोग्य आदरणीय काकांना काकूंना प्राप्त व्हावं आणि हीच कृतज्ञतेची भावना सर्वांना प्राप्त व्हावी. केली. आता हे 51 वर्ष आहे, तर आपण एक केक कट करत आहोत आणि आमच्या माई आजी आणि रजनी मावशी आजी यांचा सत्कार होणार आहे स्टेजवरती. ते कार्यक्रम झाल्यानंतर आपलं हे संपेल. मग तुम्ही सगळेजण स्टेजवरती या, आपण फोटो काढू सगळे. म्हणजे 75 वर्षामध्ये माणसाच्या जीवनात जे पण म्हणजे काय स्टेप्स येतात, की पहिले मुलगा ते त्यांच्या वडिलांसोबत असं इमॅजिन करून पहिली लेअर केलेली आहे. दुसऱ्या लेअरमध्ये जेव्हा ते गृहस्थ आश्रमात गेले ते त्यांची म्हणजे वाईफ आणि 2 मुली आणि 1 मुलगा असं चित्र लावलेलं आहे. आणि तिसऱ्या लेअरमध्ये जे आताचं आहे त्याच्यामध्ये सगळे नातवंड आणि फक्त आजोबा हे दाखवले आहे. आता जे आहे 80
इकडे प्लीज समोर. थँक्यू. मी आहे 12 वर्षामध्ये मी कधीच त्यांना रुसलेलं नाराज असं कधी बघितलेलं नाहीये. सतत हसतमुख राहणारी माझी सासू तर माझी आई. मी कामावरून घरी आल्यानंतर मला ऐकता जेव्हा मिळतं सुख म्हणजे नक्की काय असतं तर ह्याच्यामध्ये आहे. सासरे जेव्हा बाहेरून भाजी घेऊन येतात खास माझ्यासाठी पेरू आणतात आणि म्हणतात सुनबाई तुझ्या आवडीचे पेरू आणले. सुख म्हणजे नक्की काय असतं ते ह्याच्यामध्ये आहे. इव्हन म्हणजे मी माझ्याकडे जेव्हा आमच्या माई आजी असतात त्या सुद्धा मला म्हणतात की तू बाहेरून आलीस आधी तू जेवण कर. तुझे मुलं आम्ही तिघं सांभाळतो तू जेवण कर. सुख म्हणजे नक्की काय असतं ते खरंच ह्याच्यातून दिसतं. आणि तुमची जोडी आईबाबांची सदैव अशीच ही ईश्वरचरणी प्रार्थना. रुद्र समोर पाय. रुद्र भाऊ तुम्ही इकडे पदार्थ समोर पाय बेटा. बद्दल बोलायचं झालं तर त्याचा परिचय मी आधी करून देते. म्हणजे हे माझे नंबर 2चे भाऊ आहेत. त्यांना त्यांच्या अंगामध्ये चिकाटी त्यांचे जर मेन्शन झाले तर सर्वप्रथम त्यांच्या चिकाटी त्यांनी केलेले कार्य आणि आतापर्यंत मला भाऊ आणि बहिणीबद्दल बोलायचं झालं. भाऊचा प्रवास आहे. सुरुवातीपासून त्यांनी एवढे काही कष्ट केले. सुरुवातीचा प्रवास त्यांनी प्रथम त्यांनी टीचर म्हणून काम केलेलं आहे मानस संभाळण्यासाठी. नंतर त्यांनी थर्मल पॉवर या ठिकाणी लिपिक म्हणून काम केलं आणि नंतर आता SPH मध्ये कार्यरत असताना त्यांचा हे सर्व पुढचा प्रवास सुरू झालेला आहे. त्यांच्या जीवनामध्ये आमच्या ज्या शुभांगी बहिणी आल्या त्याच्यानंतर त्यांचं सर्व कुटुंब हे नंदनवन सुरू झालेलं आहे. आणि त्याच्या मागे माझी जी काकू आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये त्या काळामध्ये काहीही करताना फक्त उपवास करणे हे महत्त्वाचे होते. माझी काकू बुधवारचा उपवास करायची कुठले कार्य करताना आणि माझे मुलं यशस्वी व्हावे म्हणून ते देवाला प्रार्थना करायचे. आणि माझी आई मंगळवार माझ्या मुलांना तेव्हा काही सोर्स नव्हता. आम्ही स्वातंत्र्य सैनिकाची मुलं आहोत आणि त्या स्वातंत्र्य सैनिकाच्या मुलामध्ये जिद्द होती. माझे काका पण स्वातंत्र्य सैनिक होते आणि माझे आणि हे केलेलं कार्य आहे. त्यांनी नंतर SPH कार्य करत असताना त्यांचा विवाह झाला. माझ्या बहिणी शुभांगी बहिणी नाव आहे. त्यांचं आगमन जे झालं त्या घरामध्ये लक्ष्मीचा रूप आहे. त्यांचा स्वभाव हा चांगला होता. त्यांच्या स्वभावामध्ये एकच गुण होता की त्यांनी आपलंसं करून घेतली आणि ते आजपर्यंत त्यांनी टिकवलेले आहे. त्याच्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये जे कार्य झालेलं आहे ते एकदम सुरळीत आणि आज 51 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्याबद्दल मी सगळ्यांचं ज्या मुलांनी त्यांचा सत्कार केलेला आहे त्यांचं या अमृत महोत्सव साजरा केलेला आहे त्यांचं पण अभिनंदन करते. आणि माझ्या बहिणीचं एक वाक्य होतं घरात जेव्हा आल्या त्यानंतर 4-5 वर्ष 5वीत असताना त्यांनी गाणं म्हटलं होतं असावे घर ते आपले छान पुढे असावा बाग बगीचा
वेलमंडपी जाई जोईचा अमृतरूवर मधमाशांचा फुलावा पानोपान असावे घरते या फुलेच्या. आणि असा असते मी घराचं केलेलं आहे. त्यानंतर त्यांना 2 मुली. ठीक आहे, या सगळ्यांना शुभेच्छा देते आणि माझं काम पूर्ण करते. या अमृत महोत्सवाच्या प्रसंगी त्यांना शुभेच्छा देतो की आपण 75वा अमृत महोत्सव जेव्हा साजरा करतो तेव्हा ही त्यांच्या 75 वर्षाच्या अखंड यशाचं एक यशस्वीचं एक महोत्सव आपण साजरा करत असतो. कारण त्यांनी जे 75 वर्ष जे जगत आलेले आहेत तर ते त्यांचं सहजच काही जीवन माणसाचं यशस्वीतेकडे वाटचाल करत नाही. कारण त्यांनी स्वातंत्र्याच्या काळात 1947ला जेव्हा त्यांनी जन्म घेतला तेव्हा आणि आता स्वातंत्र्याबरोबर त्यांना त्यांच्या जन्माच्या बरोबर त्यांच्या जबाबदाऱ्या सुद्धा त्यांना काही उपचार मिळवून यावं लागलं. माझा पाटील साहेबांचा संबंध तसा फक्त एका तपाचा आहे, 12 वर्षाचा. जेव्हा आमच्या रेणुताईंचं आणि स्वामींचं त्यांच्या मुलांचं जेव्हा लग्न झालं तेव्हापासून 12 वर्षाचा आमचा संबंध आहे. तेव्हा मी पाहिलं की पाटील साहेब म्हणजे एक उमेदीचं अत्यंत उमेदी व्यक्तिमत्व की जे अगदी हिरिरीनं जगतात आणि हिरिरीनं वागत आलेले आहे. बँकेच्या एका मोठ्या पदावर काम करणं म्हणजे काही सोपी गोष्ट नव्हे. पण हे करत असताना त्यांच्या अर्धांगिनी म्हणजे सर शुभांगीताई यांनी सुद्धा त्यांना एक अत्यंत म्हणजे त्यांच्या पाठीराखा म्हणून राहिलेले आहेत. आणि त्यांचं यश जे त्यांचं आहे त्यांच्या यशाच्या पाठीमागे शुभांगीताईंचं फार मोठं एक वाटा आहे. त्याच्यानंतर स्वानंद आणि रेणू हे त्यांचा मुलगा आणि सुनबाई यांनी त्यांच्या जीवनाला अत्यंत मस्तपैकी सपोर्ट दिलेला आहे आणि त्यांचं जीवन आनंदानं भरून टाकलेलं आहे. आता त्यांचा संसार म्हणजे त्यांची 2 मुली, जावाई, नातवंड, मुलगा, सून, सोरेन, रुद्र. तर ह्या सगळ्यांनी मिळून त्यांचं जीवनोत्सव एकदम साजरा झालेला. आपण म्हणतो माणसाने जगावं कसं तर क्षणाक्षणाचं वारसा करा. तर आज आपण जेव्हा महोत्सव 75वा साजरा करतो म्हणजे ते त्यांच्या पूर्ण 75 वर्षाच्या यशस्वी वाटचालीचा महोत्सव आपण साजरा करतो. आणि एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द येथे पूर्ण करतो आणि त्यांच्या पुढील आयुष्याला आरोग्यपूर्ण आणि हिरिरीनं. पाटील काकांच्या वाढदिवसानिमित्त मी 2 शब्द एक गाणं म्हणून दाखवतो. पाटलांच्या घरात काय वाजत गाजत, पाटलांच्या घरात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत. पाटील काकांचा वाढदिवस करू सगळ्यांचे स्वागत, पाटील काकांचा वाढदिवस करू सगळ्यांचे स्वागत. वाढदिवस करण्यात
सगळ्यांचे स्वागत. श्री गुरुभ्यो नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदत्तात्रेयाय नमः. माता पितृभ्यां नमः. कुलदेवतांचे माता तुळजा भवानी खंडेगाराय श्री व्यंकटेश्वर बाबाजी महाराज यांना नमन करून या मंगलमय अमृत महोत्सव स्नेह मेळाव्यासाठी जमलेल्या सर्व सुरत आबाळ वृद्ध व्यक्ती, महिला, बाळगोपाळ, ज्येष्ठ स्नेही, ज्येष्ठ मैत्र सर्व मान्यवरांचे मनपूर्वक नमन अभिवादन स्वागत करतो. माझा जीवन नौकेचा प्रवास धारणा नदीतील रेणापूरपासून 75 वर्षापूर्वी सुरू झाला. रेणुका मातेच्या कुशीत बसलेल्या रेणापूर या गावी माझे बालपण व प्राथमिक माध्यमिक शिक्षण झाले. माझे वडील रहिवासी हे तेव्हा शेती व पाटीलकी करीत असेल. त्यावेळेचे बालपणाचे दिवस खूप मजेत आनंदात गेले. ग्रामीण भागातील खेळ, पोहणे, शेतातून अंगातून फिरणे, बागडणे हे सर्व भरपूर अनुभवले. छान काळ होता तो. घरी मी व माझे मोठे भाऊ उभारडोबीच होतो. हुशार असल्यामुळे शाळेपासून इकडे कौतुक व्हायचे. आम्ही सर्व खेळात, स्पर्धेत व शालेय उपक्रमात घ्यायचो. असे 12 वर्षापर्यंत आयुष्य तिथे घालवले. पुढे बीडला 1960 ते 1967 7वी ते 12वीचे शिक्षण झाले. माझे वडील त्याचे DICEचे मॅनेजर होते. नंतर 1968ला सायन्स मॅथमॅटिक्सची पदवी सरस्वती गोवन कॉलेज औरंगाबाद घेतली. नंतर ते 3-3.5 वर्ष सर्व पॉवर स्टेशन परळी व माध्यमिक गणित शिक्षक म्हणूनही नोकऱ्या केल्या व सप्टेंबर 71ला जानेवारीच्या UPSमध्ये रुजू झाला. तिथे 1972 माझे लग्न आनंदी मोळकर आंबट सध्या शुभांगी पाटील हिच्याशी झाले. लग्नातील 48 वर्षाचा प्रदीर्घ कालखंड अनेक विविध घटनांचा साक्षीदार आहे. तिथे 1976 ते 80 या कालावधीमध्ये SBI स्टाफ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी स्थापनेत व सक्रिय सहभाग घर झाल्यानंतर ऑक्टोबर 1979ला ते ताब्यात आले. नंतर 1941मध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये प्रमोशननंतर जी भ्रमंती सुरू झाली ती 2004पर्यंत. 2004 ते 2006 SBI जालना येथे व्यवस्थापक म्हणून 2 वर्ष काम केल्याने SBIमध्ये काम केल्यानंतर तिथून 2 वर्ष आधीच एक्झिट स्कीममध्ये 58व्या वर्षी स्वेच्छानिवृत्ती घेतली. या जीवन प्रवासात माझी पत्नी सौ शुभांगीची खूप मोलाची साथ मिळाली. तिने 24 वर्षापूर्वी तिची हक्काची मावळची शेती ताब्यात घेऊन विकसित असा मळा केला आहे व मॅनेज करत आहे. तिची तब्येत बरी नसते व आजारी असूनही उत्साहाने सणवार समारंभ वगैरे कार्य या कुटुंबाचे मुलामुलींचे शिक्षण लग्नकार्य इत्यादी समारंभ याच्या यशस्वीतेचे संपूर्ण श्रेय तिचे आहे. माझ्या मार्गदर्शन व आशीर्वाद, माझ्या आईचे मार्गदर्शन व आशीर्वाद, ज्येष्ठ वरिष्ठ बंधू भोजयाचे सर्वांचे सहकार्य आणि प्रेम आहे. सासूर वाडीचे नातेवाईक त्यांचेही तसेच व्याधिकबाई देशपांडे साहेब, विलीनबाई, डॉक्टर सुरेखाताई निवासेकर इत्यादी सर्वांचे प्रेमाचे व जिव्हाळ्याचे संबंध राहिले व पुढेही राहतील. SBSमध्ये खास करून मला उल्लेख करावा लागेल असे लागले मॅनेजर. पुढे मी मॅनेजर असताना ते रिजनल मॅनेजर होते असे बीडला श्री आदरणीय गोडबोले साहेब हे आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे मार्गदर्शन, सहकार्य व प्रेम लाभले. या वयात 80 वर्ष वयात ते उपस्थित आहेत. त्यांचे मनपूर्वक आभार व पाटील कुटुंबियांच्या वतीने स्वागत करतो. खऱ्या अर्थाने माझे फ्रेंड, वेलविसर आणि गाईड आहेत. आजवरच्या माझ्या या वाटचालीत माझ्याकडून जाणते अजाणतेपणे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्यांनी ते विसरून उदाहरणाने क्षमा करावी. भले पुरे जे गुरुने गेले विसरून जाऊन यावं ही विनंती. असो.
हा समारंभ संपूर्णपणे माझी सून सौ रेणू व चिरंजीव स्वानंद यांनी उत्साहाने विनतीने आयोजित करून पार पाडलेला आहे. त्याच्या माहेरच्या मंडळींचाही सक्रिय सहभागाचा अमूल्य वाटा आहे. त्यांचेही कौतुक, आभार व अभिनंदन आणि आशीर्वाद. सर्वच उपस्थितांचे मनपूर्वक आभार. सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखं. या विश्वामध्ये सर्वजण सुखी राहो, सर्वजण निरोगी राहो, सर्वांचे कल्याण मिळो असो. कोणाचं